सर्व्हर समस्येमुळे राज्यातील रास्तभाव दुकानांमधून ऑफलाईन पद्धतीने अन्नधान्य वाटपास मान्यता. भुजबळ. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. सर्व्हर समस्येमुळे गेल्या 8 दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानांमधून रेशनचे धान्य वाटप करण्यास अडचण निर्माण होत होती. रेशन वाटपाच्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेत मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानंतर राज्यातील रास्तभाव दुकानांमधून ऑफलाईन धान्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे. IMPDS पोर्टलवरील अनऑटोमेटेड सुविधेमार्फत ऑफलाईन अन्नधान्य वाटपास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरण करण्याकरता रास्तभाव दुकानांमध्ये 4G तंत्रज्ञान असलेल्या EPOS मशीन बसवण्यात आल्या आहेत. राज्यात काही दिवसापासून रास्तभाव दुकानांमधील EPOS मशीनमधून अन्नधान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या तांत्रिक समस्येमुळे अन्नधान्य वितरण ऑफलाईन करण्यास मान्यता देण्याची विनंती क्षेत्रीय कार्यालयाने केली होती. या मागणीचा विचार करून नागरिकांना तातडीने रेशनचा लाभ देण्यासाठी आपण ऑफलाईन पद्धतीने रेशनचे वाटप करावे याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाला आदेश दिले होते. सर्व्हरमध्ये झालेल्या समस्येमुळे राज्यातील अनेक नागरिक रेशनच्या धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज्यातील अनेक भागांमधून नागरिकांनी याबाबत तक्रारी दिल्या होत्या. त्याचबरोबर अन्नधान्य वितरण करणाऱ्या दुकानदारांनीही याबाबतीत तक्रारी माननीय मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केल्या होत्या. त्यानुसार विभागाने बैठक घेऊन यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा सूचना देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या. त्यानुसार केंद्र सरकारशी चर्चा करून ऑफलाईन अन्नधान्य वितरण करण्यास आज परवानगी देण्यात आली आहे. केंद्र शासनाने दिनांक 17/4/2023 रोजीच्या पत्रान्वये मानवी अनऑटोमेटेड अन्नधान्य वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऑफलाईन धान्य वाटप करण्याकरता रास्तभाव दुकाननिहाय लॉगिन तयार करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिनांक 31/7/2023 रोजीच्या ईमेलद्वारे देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे लॉगिन IMPDS पोर्टलवर तयार करण्यात आले असून ज्या रास्तभाव दुकानांचे लॉगिन IMPDS पोर्टलवर तयार करण्यात आलेले नसतील अशा रास्तभाव दुकानांचे लॉगिन तात्काळ तयार करण्यात यावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणींचे निराकरण होईपर्यंत एक विशेष बाब म्हणून ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी देण्यात आली आहे. ऑफलाईन अन्नधान्याचे वितरण शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थित करण्यात यावे व त्यांनी त्याबाबतच्या नोंदी प्रमाणित कराव्यात. या कालावधीतील ऑफलाईन वितरण केलेल्या धान्याचा तपशील शासनास सादर करावा. तसेच ऑफलाईन वाटप करण्यात आलेल्या अन्नधान्याचा तपशील FPS लॉगिनद्वारे IMPDS पोर्टलवर भरण्याची तसेच केवळ राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास अन्नधान्य वितरण करण्याची सर्व जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उपनियंत्रक शिधा वाटप यांची राहील. तसेच सदर ऑफलाईन सुविधा फक्त जुलै 2024 मधील अन्नधान्य वितरणाकरता उपलब्ध राहील अशा सूचना परिपत्रकाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की कितीही तांत्रिक समस्या विभागापुढे निर्माण झाल्या तरी देखील राज्यातील एकही नागरिक धान्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणेच प्रत्येक नागरिकाच्या घरात धान्य पोहोचवले जाईल. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. धन्यवाद.